मी म्हणाले तसं की प्रत्येक अभिनेत्रीला जेव्हा वेगवेगळे रोल्स ऑफर होतात किंवा हा जो निगेटिव्ह जो माझ्याकडे नवीन मला फॉर्म माझ्या आयुष्यात आला आणि तो मला जेव्हा इंट्रोड्यूस झाला, तेव्हा मला कळलं की मला हे करायला आवडतं आहे म्हणजे दॅट डझंट मीन की मी तशी आहे म्हणून. पण आपल्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडत असतात, त्या आपल्याला आवडत नसतात, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं असतं, पण आपल्याला बोलायला मिळत नाही. मग ते कुठेतरी मनात असतं आपल्या किंवा असे काही प्रसंग घडलेले असतात, आपण पटकन रिॲक्ट तिकडे होत नाही आणि मग मला असं वाटतं ते सगळं भरलेलं असतं आपल्या डोक्यामध्ये आणि कुठे ना कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी कुठच्या ना कुठच्या कॅरेक्टर प्ले करताना आठवत असतात आणि मग त्या मला वाटतं की त्या तुम्हाला ओपन अप करतात आणि ह्या गोष्टींची मला खरी मदत झाली की मला असं वाटलं की हो मला मला जो बोलण्याचा माझं स्टाईल आहे किंवा मी खूप स्पष्ट व्यक्ती आहे. मला मागे बोललेलं अजिबात म्हणजे मी स्वतः मागे बोलत नाही. त्याच्यामुळे खूप लोकांचे गैरसमज होतात की ही भांडखोर आहे, ही पहिल्याच वेळेला भांडण करते वगैरे. असं माझ्या बाबतीत अनेक गैरसमज झाले. फक्त स्पष्ट वक्तेपणा हा माझा गुण असल्यामुळे मला खूपदा तू भांडखोर आहेस का? किंवा ही भांडखोर आहे, ही तोंडावर बोलते. त्याच्यामुळे मला वाटतं की हा माझ्यात कुठेतरी एक तो गुण होता आधीपासून ज्याला मी खूप सप्रेस करत आले असेन कदाचित आणि मग ह्या कॅरेक्टर्समधनं तुम्हाला ते इम्प्रेस करायला मिळतं आणि म्हणून ते माझ्यासाठी खूप इझी होत गेलं मला वाटतं. हां, तो तुला फायदा झाला. तो फायदा मला झाला. माझ्या स्पष्ट वक्तेपणाचा मला निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करण्यामध्ये खूप आणि खूप फायदा झाला. पण 10 वर्ष करायचं? हो, उलट मला अजून पुढची 10 वर्ष करायला पण ते आवडेल. कारण मला खरंच त्याच्यामध्ये काही एफर्ट्स लागतच नाहीत करायला. मला बहुतेक तो माझा मुलगा म्हणतो तसं आता भिनलंय. पण दॅट डझंट मीन की खरंच म्हणजे आपण निगेटिव्ह होतो असं काही नाहीये. कारण मी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये खूप आणि खूप जास्त पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. मी प्रत्येक दिवस खूप पॉझिटिव्हली घेते. प्रत्येक गोष्ट मी पॉझिटिव्हली घेते. वाय मी? हे माझ्या बाबतीत का घडतं आहे? किंवा मलाच का सगळे बोलतायत, मलाच का सगळे माझ्याचबद्दल का चर्चा करतायत, ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. कारण मी ओव्हर द इयर्स म्हणा किंवा ॲट दिस एज म्हणा, आपला एक्सपिरियन्स म्हणा, मला इथपर्यंत घेऊन आलाय, की आता मी कुठल्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार नाही करत. मी आली गोष्ट पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करते आणि म्हणून मला त्याचा त्रासही होत नाही. पण तू निगेटिव्ह भूमिका ज्या साकारल्या लोकांपर्यंत पोहोचल्या, मग चहा प्यायचे अनुभव? बरेच आहेत. म्हणजे इव्हेंट्सला गेल्यानंतर तर प्रत्येक वेळेला असंच हे मिळतं. बेसिकली काय होतं मी तुम्हाला सांगते अजून एक गोष्ट. अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा आय डोंट नो इट्स माझ्यासाठी तरी ती अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे, की मी माझा जसा हा पेहराव असतो किंवा मी जशी असते तशा मला कधीच भूमिका नाही मिळाल्या. म्हणजे गेटअप. हां. भूमिका म्हणण्यापेक्षा तसे गेटअप मला नाही मिळाले. हां. मला अंबाडा, काकूबाई अशाच गेटअपचे मला काम फक्त रानबुलमध्ये मी जशी त्या वयामध्ये दिसायचे किंवा तो एक हिरोईनचंच कॅरेक्टर होतं. हो. म्हणून मला तसं दिसता आलं. हां. नंतर खूप अशा कमी मला भूमिका मिळाल्या, की ज्याच्यामध्ये मी जशी आहे, मला जसं दिसायचंय, मला जसं दिसायला आवडेल, की मी जशी आहे तशी मला प्रेक्षकांना मला दाखवा रे, असं मी सांगायचे. प्लीज आपण असा गेटअप करूया ना. तर नाही मॅडम, मग ते आंबाडा आहे आणि मग ती साडीच आहे. मग असे गेटअप मिळाल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की मला बाहेर कोणी ओळखत नाही आणि मला त्याचं प्रचंड वाईट वाटतं. अरे! की म्हणजे मी जर त्या ग्रुप बरोबर असेन, हां. तर मग लक्षात येतं त्यांच्या, की हां, ही ह्यांच्या ग्रुपमध्ये आहे म्हणजे ही नंदिनी वैद्य ची ओळख सीरियलमध्ये बेसिकली आत्ता कसं होतं, सीरियलमध्ये तुम्हाला कॅरेक्टरनी ओळखलं जातं. बरोबर आहे. कारण पूर्वी स्क्रोल असायचे, नेम स्क्रोल असायचे. हो. कुठची भूमिका, कुठचा कॅरेक्टर, कुठचा अभिनेता, अभिनेत्री निभावते आपल्याला कळायचं. आजकाल तो ट्रेंडच बंद झालाय. त्याच्यामुळे नाव सीरियलमध्ये तुम्हाला तुमच्या नावाने ओळखणं फार कमी वाट्याला येतं. तुमच्या कॅरेक्टरवरनं तुम्हाला ओळखलं जातं. कमिंग बॅक टू द पॉइंट, जेव्हा आम्ही कुठे जातो इव्हेंट्सला वगैरे, मग कळतं की अच्छा हे या टीमची हे लोक आहेत आणि मग कधीतरी असं, "अय्या तुम्ही पौर्णिमा का?" कारण माझ्या आवाजाने ते रिलेट करतात. माझा आवाज ओळखतात. मग "तुम्ही किती वेगळ्या दिसताय. बापरे! तुम्ही अशा, तुम्ही किती लहान दिसता." म्हणजे सॉरी हे असं मला ऐकायला मिळतं, चांगलं की आहे. "तुम्ही हां. किती लहान दिसता. मग तुम्हाला का एवढं मोठं दाखवतात?"
म्हटलं मी मुलांची आई आहे, मला नातवंड आहेत म्हटल्यानंतर मला मोठं दिसायला लागतं, काय करणार. सो मला हे एक माझं दुःख आहे हा. की मला जास्त मग ते अच्छा कशाला हो त्रास देता तुमच्या सुनेला, चांगलं नाही हो खरं, तुमचा असा राग येतो ना, हा. असं मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. एक किस्सा सांगायला आवडेल मला. स्मिता जयकर आपण सगळेच ओळखतो, मोठी अभिनेत्री. आणि त्यांच्याकडच्या गौरी हा. बऱ्याच जणांना माहिती हो, ते असतील. पेडर रोडच्या घरी. गणपतीमध्ये हा. त्यांच्याकडे गौरी असतात. हा. आणि स्मिता ताईंच्या घरी गौरीला जायचं म्हणजे तुमचं भाग्य असायला लागतं. तसं मला सतत 2 वर्ष मला ते भाग्य मिळालं. आणि मी पहिल्या वेळेला जेव्हा त्यांच्याकडे गेले होते तर त्यांच्या आई बसल्या होत्या, मी त्यांच्या बाजूला बसले आणि मग कोणीतरी ओळख करून दिली आणि तेव्हा माझी भाग्य दिली तुम्हाला चालू होती. त्याच्यात मी आकांक्षा नावाचं कॅरेक्टर प्ले करत होते आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, काय ग किती राग येतो ग तुझा, का ग त्या तुझ्या या मुलाला पण तू त्रास देतेस, कारण त्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलाच्या पण मी अगेन्स्ट असते काही अच्छा. काही हा. वेळेला. हा. आणि खरंच असं कधी कधी ना वाटतं मारावंसं वाटतं, नका ग असं तुम्ही त्रास देऊ. आणि म्हणजे मला असं इतकं बरं पण वाटलं की मी एका अभिनेत्रीच्या घरात आहे आणि त्यांना तर माहिती आहे की हे हा. सगळं हा अभिनय आहे आणि हे सगळ्या स्टोरीज असतात. पण मला इतकं छान वाटलं ना दिलीपजी तेव्हा, स्मिता जयकर ताईच्या आईने मला ही एवढी मोठी कॉम्प्लिमेंट दिली तर मग और क्या चाहिए. आणि अशा बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेत की तुला राग येतो, तुला मारावंसं वाटतं, एवढं तर खूपदा ऐकायला मिळतं, नका ग त्रास देऊ, एवढं तुम्ही का छळता. म्हटलं आम्ही नाही छळलं हा. तर आम्ही तर पॉझिटिव्ह भूमिका वरती उभरून येणार कशा जर हा. निगेटिव्ह लोकांनी त्रास तेच. नाही दिला. हा. हेट स्टोरीची डिमांड असते आणि हे बघायलाच लोकांना आवडतं. आता आपल्या फॅमिलीमध्ये कोणीतरी एक असं कॅरेक्टर असतं, सगळेच असे वाईट नसतात, पण एक वाईट जिथे दिसतं तिथे चांगलं दिसतं का, कारण वाईट असतं तिथे म्हणून चांगलं दिसतं, नाही तर चांगलं दिसेल कसं.